चिस्टोला येथील मक्याची शेती केली, रानडुकराने केली भस्त। गोंदिया तालुक्यातील रापेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिस्टोला येथील तरुण शेतकऱ्यांची मका शेती रानडुकराने उद्ध्वस्त करून फस्त केली। त्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल 2 ते 3 लाखांचे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्याला तात्काळ वन विभागाने नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती व जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे यांनी केली आहे। चिस्टोला येथील तरुण नवोदित शेतकरी रानू गौतम यांनी पारंपरिक शेतीला बगत देत आपल्या 4 एकर शेतीमध्ये मका पिकाची लागवड केली। चिस्टोला हा परिसर पांगणेला लागून असून सदर परिसर जंगलाला लागून आहे, त्यामुळे या भागात रानडी जनावरांची संख्या जास्त आहे। या भागात रानडुक्कर, हरिण, अस्वल यासारखे रानडी जनावरे शेतीला येऊन पिकाची नासाडी करतात। मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने त्यांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। दिनांक 24 मार्चच्या रात्री रानू गौतम यांनी लागवड केलेल्या 4 एकर शेतीमध्ये रानडुकराने धुळगूस घालून पिकाची नासाडी केली। तसेच सकाळी मका पिकाचे शेतीचे नुकसान झालेले पाहून शेतकरी मात्र हतबल झाला। शेतकरी रानू गौतम यांनी याबाबत जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे यांच्या घरी जाऊन घडलेल्या घटनेची माहिती देताच त्यांनी लगेच वन विभाग व महसूल विभागाला याबाबत माहिती देत तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले। मात्र वन विभागाचा जाचीत अटीमुळे सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई केव्हा मिळेल याबाबत सांगता येत नाही। शेतकरी गौतम यांचे 2 ते 3 लाखाचे नुकसान झालेले आहे। घटनास्थळावर जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे यांनी भेट देऊन पाहणी केली। यामुळे त्यांच्यासोबत शेतकरी रानू गौतम, गौरव गौतम, लालचंद गौतम, नरेश चौधरी, परमानंद गौतम, देवालाल टेंबरे, कुंडलिक तुरकर, सुनील गराकाटे, वन विभागाचे भैसारे, तलाठी बडोले या प्रसंगी उपस्थित होते।